सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. स्तोत्र संपदा या उपक्रमाच्या माध्यमातून आपण दर आठवड्याला नवनवीन स्तोत्रांचा परिचय करून घेतो आहे, अभ्यास करतो आहे. त्याच्यातली शब्दरचना, त्याच्यातले अलंकार, त्याच्यातली गेयता, त्याची नादमयता, त्याची आशयगर्भता हळूहळू एकेका अंगाने समजावून घेत आपला हा प्रवास सुरू झाला आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 16 स्तोत्रांचा अभ्यास आपण केला आहे. 16 या संख्येला सुद्धा खूप महत्त्व आहे बरं का. परमेश्वराची पूजा करताना सुद्धा साधारणपणे षोडशोपचार पूजा केली जाते. त्यामुळे 16 स्तोत्र झाली आहेत आणि 16 स्तोत्रांच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या आराध्य दैवतांचं सौंदर्य म्हणा, त्यांचं भाव म्हणा, किंवा त्यांची भक्ती कशी करावी, किंवा त्याची उपासना पद्धती काय आहे, त्यांचे पंथ कुठले आहेत, त्यांचे संप्रदाय कुठले आहेत, त्यांचे मुख्य भक्त कोण आहेत, हे सगळं जाणून घेतो आहे. 16 स्तोत्रांचा अभ्यास झाला, पण अजून खरं जे समजायला पाहिजे ते अजून समजलंच नाही आहे. ज्याचं आकलन परमार्थाचं किंवा अध्यात्म मार्गातलं अल्टिमेट डेस्टिनेशन काय आहे, सगळ्यात शेवटचं गंतव्यस्थान काय आहे, काय प्राप्त करायचं आहे, प्राप्तव्य काय आहे, ते आहे आत्म्याचा शोध, आत्मज्ञान, आत्मविद्या, आत्मसाक्षात्कार. मी कोण आहे हा शोध घेणं हेच खरं तर अध्यात्माचं प्रमुख गंतव्य आहे, प्राप्तव्य आहे. आणि म्हणून हा आत्म्याचा शोध लागला का, बाकी सगळं कळलं, पण मी कोण हे कळलं का, नाही न कळलं. अजून काहीच समजलेलं नाही आहे. मी कोण, अजून हा शोध अपूर्णच आहे. म्हणजे बघा ना, पुष्कळ वेद वाङ्मयाचा अगदी प्रचुर अभ्यास केला, पुष्कळ व्यासंग वाढवला, ग्रंथांचं पठण केलं, काही ग्रंथ मुखोद्गतसुद्धा झाले, त्याच्यावर लेखन करता आलं, त्याच्यावर काही पुस्तकं लिहिली, त्याच्यावर व्याख्यानं दिली. आणि खरंच हे सगळं करूनसुद्धा आत्म्याचा शोध लागेल असं नाही आहे. ह्या सगळ्यांमुळे अर्थात दिशा मिळते बरं का, हे करू नये असं अजिबात नाही आहे, पण विचारांना एक नेमकी दिशा मिळते, एक विशिष्ट दिशा, योग्य काय अयोग्य काय ह्याच्यातलं निदान अंतर समजायला लागतं. त्यामुळे हे सगळं करू नये असा अर्थ नाहीच आहे, हे करावं, पण ह्यांनी आत्म्याचा शोध लागेल असं नाही आहे. त्यामुळे आत्मसाक्षात्कार ही अनुभूती आहे, ही कोणी कोणाला उचलून देण्याची गोष्टच नाही आहे की हे घे तुला आत्मसाक्षात्कार देतो. ती काही खिरापत नाही आहे. त्या गुरुसुद्धा शिष्याला त्या दारापर्यंत नेऊन सोडतील, पण साक्षात्कार हा ज्याचा त्यालाच झाला पाहिजे. मग हे आता अर्थातच आद्य जगद्गुरू शंकराचार्य यांनी ही सगळी स्तोत्र लिहिली आहे. त्यांचं तर वाङ्मय केवढं मोठं आहे,
किती प्रचंड वाङ्मय आहे. केवळ 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये केवढं लेखन केलं आहे, केवढं ज्ञान त्यांच्याकडे होतं. म्हणजे प्रस्थानत्रयीवर भाष्य तर त्यांनी केलंच आहे. उपनिषद आहेत, ब्रह्मसूत्र आहे आणि भगवद्गीता या प्रस्थानत्रयीवर त्यांचं भाष्य तर प्रसिद्ध आहे. इतकं प्रसिद्ध आहे की माऊलींनी सुद्धा म्हटलेलं आहे, भाष्यकारा ते वाट पुसतू. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ते स्वतः माऊली म्हणतायत की मी आचार्यांच्या पदचिन्हांवरनं चालतोय, भाष्यकारांना वाट पुसत पुसत माझा हा प्रवास चालू आहे. म्हणजे शंकराचार्य ह्या अगदी या सगळ्या अध्यात्म मार्गातला अतिशय महत्त्वाचा टप्पा असा मानला जातो आणि म्हणून त्यांचं सगळंच वाङ्मय अगदी आपल्याला आदर्शभूत असं आहे. त्यामुळे भाष्य तर त्यांनी केलं आहे. दुसरं त्यांचा एक विशेष असा प्रकार आहे, तो म्हणजे प्रकरण किंवा आकर ग्रंथ. आकर ग्रंथ म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयाला घेऊन एखाद्या विशिष्ट विषयावर विस्तृत विचारमंथन किंवा त्याच्यावर लेखन करणं म्हणजे आकर ग्रंथ किंवा प्रकरण ग्रंथ. असे अनेक ग्रंथ आहेत आचार्यांचे. म्हणजे अगदी विवेक चूडामणी आहे. विवेक चूडामणीमध्ये अर्थातच विवेक याला प्राधान्य देऊन सगळं संपूर्ण रचना केलेली आहे. त्यामुळे विवेक चूडामणीमध्ये विवेकाला प्राधान्य दिले. अपरोक्षानुभूतीमध्ये ती अनुभूती कशी असते ह्याचं वर्णन केलेलं आहे. किंवा अनेक आहे. विज्ञान नौका आहे, उपदेश साहस्री आहे, मोहमुद्गल आहे, ब्रह्मज्ञानावली आहे, वेदांत डिंडीम, असे अनेक ग्रंथ आहेत आचार्यांचे प्रकरण ग्रंथ. वेदांत डिंडीम तर फार अप्रतिम असा ग्रंथ आहे. वेदांतांनी काय सांगितलं आहे, श्रुती काय सांगतात, उपनिषदात काय मार्गदर्शन केले, हे सगळं त्या वेदांत डिंडीममध्ये म्हटलेलं आहे. आणि डिंडीम म्हणजे मोठ्या आवाजात सांगणं. आणि आचार्यांचा हाच प्रयत्न होता की लोकांना वेद हे माहितीच नव्हते. मधला काही काळ असा होता की धर्माला ग्लानी आली होती, अधोगती झाली होती आणि त्यामुळे वेदांमध्ये काय सांगितले हेही लोकांना माहिती नव्हतं. अशा काळात वेदांत डिंडीम म्हणजे मोठ्या वाद्याच्या सहित लोकांना अगदी आवर्जून सांगणं असं त्याला म्हटलेलं आहे. आणि ह्या वेदांत डिंडीममध्ये सुद्धा आचार्यांनी काय सांगितलं आहे, फार थोडक्या शब्दामध्ये केवढा आशय सांगितला आहे. आचार्य त्याच्यामध्ये म्हणतात या जगात 2च पदार्थ आहेत आणि 2 पदार्थ आहेत ते परस्पर विरुद्ध आहेत. म्हणजे कुठले 2 पदार्थ आम्हाला काहीच कळलं नाही. आम्हाला तर पुष्कळ पदार्थ दिसतात, पण या पुष्कळ पदार्थांचं डिव्हिजन केलं, विभागणी केली तर 2च पदार्थ आहेत. एक आहे दृक् आणि एक आहे दृश्य. दृक् म्हणजे पाहणारा, साक्षी भावाने पाहणारा तो दृक् आहे. आणि दृश्य म्हणजे जे दिसतंय ते सगळं, आम्हाला जे काही दिसतंय, डोंगर, नद्या, झाडं, वेली, पशु पक्षी, तुम्ही आम्ही, सगळं जे दिसतंय मानवनिर्मित आहे आणि ईश्वर निर्मित सगळं दिसतं, हे सगळं दृश्य आहे. आणि दृश्य आहे ते नाहीसं होणार. आणि तेच आचार्य सांगतात दृक् दृश्यौ द्वौ पदार्थौ स्तः. काय म्हणतायत, दृक् दृश्यौ, दृक् आणि दृश्य हे 2 म्हणून द्विवचन वापरले. दृक् दृश्यौ द्वौ पदार्थौ स्तः, हे 2च पदार्थ आहेत आणि परस्पर विलक्षण, एकासारखं दुसरं नाही आहे. जे द्रष्ट्यामध्ये गुण आहेत ते दृश्यामध्ये नाही आहेत. दृश्य हे अशाश्वत आहे आणि द्रष्टा आहे तो शाश्वत आहे, तो चिरंतन आहे. दृक् दृश्यौ द्वौ पदार्थौ स्तः परस्पर विलक्षणो दृक् ब्रह्म दृश्यमायेति. आता 2च भाग करायचे झाले तर दृक् आहे ते ब्रह्म आहे आणि दृश्य आहे ती माया आहे. झालं, आता कामच झालं. दृक् दृश्यौ द्वौ पदार्थौ स्तः परस्पर विलक्षणो दृक् ब्रह्म दृश्यमायेति इति वेदांत डिंडिमः. असं वेदांतांनी अगदी आक्रोश करून सांगितलेलं आहे, असंही म्हटलेलं आहे. आचार्यांनी फार सुंदर एकेका ग्रंथामध्ये, एकेका प्रकरणामध्ये सगळं त्याचं सार ओतलेलं आहे. असे अनेकच हे आहेत, अनेक गोष्टी ह्याच्यात सांगितल्या आहेत. याच्यातनं आपल्याला एवढंच कळतं, खरं म्हटलं तर खूप अभ्यास करून एवढंच कळतं की या अभ्यासाने हे ब्रह्म साधणार नाही आहे. बघा ना, जी अनुभूती यायला पाहिजे, आत्म्याची अनुभूती यायला पाहिजे, शाब्दिक वर्णन नाही आहे. तो आत्मा असा आहे, ते ब्रह्म असं आहे, असं आहे म्हणून सांगता येत नाही. ते अवर्णनीय आहे, अनुर्वाच्य ब्रह्म आहे.
आणि म्हणून त्याचं वर्णन करता येत नाही, ते फक्त अनुभूतीनेच साधता येतं आणि ज्याचं त्यालाच स्वसंवेद्य. जी अनुभूती जनाबाईंनासुद्धा आली होती. अभ्यास नव्हता, काही फार मोठं ग्रंथ वाचन वगैरे काही नव्हतं, पण सद्गुरूंची कृपा होती आणि परमेश्वराचा साक्षात्कार त्यांना झाला. केव्हा? दळिता कांडिता तुझं गायीन अनंता. एवढंच आपण ह्याच्यावरनं जाणायचं आहे की खूप अभ्यासाच्या मागे लागून आपण आत्मानुभूतीला पारखे तर होत नाही आहो ना. त्यामुळे आत्मानुभूती महत्त्वाची, जी जनाबाईला झाली, जी चोखामेळ्याला झाली, जी संत कबीरदासांना शेले विणता विणता त्याच्यावर त्यांना रामनाम दिसायला लागलं की विणून म्हणजे तो शेला कोणी विणतो आहे, मी नाही, तो रामच आहे, ही अनुभूती त्यांना आली. म्हणजे ह्या सगळ्या अनुभूती त्यांना त्यांच्या कार्यातनं मिळाल्या. किंवा आद्य शंकराचार्य म्हणा, मध्वाचार्य म्हणा, वल्लभाचार्य म्हणा, यांना ज्ञानसाधनेतून ही अनुभूती प्राप्त झाली. आचार्यांच्या आधी आणि आचार्यांच्या नंतर काही आचार्य होऊन गेलेत, शंकराचार्यांच्या आधीसुद्धा, तर त्यांना ही सगळी अनुभूती ज्ञानसाधनेतून मिळालेली आहे. कुणाला ध्यानातनं मिळते, कुणाला भक्तीतनं होते. अनुभूती होणं, अनुभूती प्राप्त होणं आणि अनुभूतीतून त्या ब्रह्माचं, त्या आत्म्याचं, त्या स्वतःचं दर्शन घडणं हेच महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, या सृष्टीमध्ये एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे आत्मानुभूती. कितीही रंग आहेत या सृष्टीमध्ये, कितीतरी रंग आहेत, झाडांचे, वेलींचे, पानांचे, फुलांचे, पक्ष्यांचे, कितीतरी रंग आहेत. पण शेवटी सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात प्रमुख रंग कुठला आहे? तो आहे शुभ्र धवल रंग. पांढऱ्या रंगाची सर कशालाच येत नाही. पांढऱ्या रंगामध्ये सगळ्या रंगाचं एकत्रीकरण झालेलं आहे आणि त्याचं पृथक्करण केलं की हे सगळे रंग निर्माण होतात. पण शेवटी महत्त्वाचा रंग कुठला आहे? तो शुभ्र रंग आहे. किंवा अनेक आवाज आहेत या सृष्टीमध्ये, अनेक भाषा आहेत, प्रत्येकजण वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलतो. परदेशातली भाषा वेगळी, भारतातली वेगळी. बरं, भारतातसुद्धा अनेक राज्य आहेत. बरं, एक महाराष्ट्र म्हटलं, एक मराठी म्हटलं तरी त्या मराठी भाषेला किती छटा आहेत, किती पैलू आहेत. म्हणजे प्रत्येकाची भाषा वेगळी, देश वेगळा, वेश वेगळा. हे जरी असलं तरी एकच भाषा सगळ्यांमध्ये कॉमनसुद्धा आहे, ती आहे मौनाची भाषा. मौनाची भाषा ही सर्वश्रेष्ठ भाषा आहे. न बोलता जेव्हा आपल्याला कळतं ना, किंवा आमचे आचार्य शंकराचार्यच म्हणतात, गुरोस्तु मौनम व्याख्यानम. गुरूंचं मौन हेच व्याख्यान असतं. न बोलता काही गोष्टी कळतात. किंवा घरामध्ये, आपल्या नात्यामध्ये किंवा पतीपत्नीमध्ये सुद्धा कधी कधी असं होतं ना, शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. म्हणजे बघा, एवढे ध्वनी आहेत, एवढ्या भाषा आहेत, पण मौन हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. ही मौनाची साधना श्रेष्ठ आहे. त्यामुळे सुगंध अनेक आहेत सृष्टीमध्ये, अनेक सुगंध आहेत आणि आपण कृत्रिम सुगंधसुद्धा वापरतो किंवा फुलांचे सुगंध आहेत. पण सगळ्यात श्रेष्ठ सुगंध कुठला आहे? तो मृदगंध आहे. मातीचा जो गंध आहे तो किती वेगळा आहे, तो आपल्याला तयार तसा करता येत नाही. त्यामुळे सगळे माणसांचे स्वभाव वेगळे आहेत, पण माणुसकीचा धर्म एकच आहे. म्हणजे बघा, किती विविधता असली तरी शेवटी आपण एकापाशी येऊनच थांबतो. मानवनिर्मित गोष्टी पुष्कळ आहेत. माणसाने केवढी प्रगती केली आहे, केवढ्याले टॉवर्स बांधलेत, केवढ्याल्या मूर्ती बांधल्या आहेत, केवढ्या सुधारणा केल्या आहेत. पण ह्या सगळ्याच्या पलीकडे ईश्वरनिर्मित जे आहे त्याची सर मानवनिर्मित गोष्टींना येणारच नाही. तुम्ही टेकड्या उभ्या कराल, कृत्रिम टेकड्या, लँडस्केपिंग कराल, पण हिमालयाची सर येणार आहे का? आल्प्सची सर येणार आहे का? अँडीज पर्वताची सर बाकीच्या छोट्या टेकड्यांना येईल का? नाही. अहो, तो प्रभू इतका वेगळा आहे ना, तो ईश्वर इतका विलक्षण आहे, त्यांनी निर्माण केलेल्या गोष्टीची बरोबरी माणसाला करताच येणार नाही. मग तसंच, अगदी तसंच आचार्य म्हणतात की पुष्कळ वेदांचं अध्ययन केलं, उपनिषदांचा अभ्यास केला, ब्रह्मसूत्र सगळी जाणून घेतली, काही गोष्टी मुखोद्गतसुद्धा झाल्या, पण म्हणून आत्मबोध झाला का? आत्मबोध हा आचार्यांचा, शंकराचार्यांचा एक श्लोकी प्रकरण ग्रंथ आहे.
प्रकरण ग्रंथ म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर मोठे मोठे जाडे जाडे ग्रंथ येत असतील, पण हा ग्रंथ तसा नाही आहे. एक पानसुद्धा भरणार नाही. केवळ 4 ओळीमध्ये आत्मबोध होऊ शकतो. आमचा नाही विश्वास बसत, आम्हाला नाही खरं वाटत. अहो, एवढा आम्ही अभ्यास केला अजून कळलं नाही, आणि तुम्ही काय म्हणताय 4 ओळीमध्ये आत्मबोध होऊ शकतो? होऊ शकतो ना. आणि जो स्वतः आचार्यांना त्यांच्या लहानपणीच झाला होता. त्यांनी तर हे सगळ्या ग्रंथांचा त्यांचा अभ्यास होता, पण तरी ते म्हणतात या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ काय आहे, प्राप्तव्य काय आहे, गंतव्य काय आहे, तर ते आहे आत्मसाक्षात्कार. आचार्यांचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, अष्टमे चतुरो वेदो. 8व्या वर्षी 4 वेद मुखोद्गत होते. अष्टमे चतुरो वेदो द्वादशे सर्व शास्त्रविद. 12व्या वर्षी सगळी शास्त्र दर्शनं सगळं त्यांचं अभ्यास झालेला होता. षोडशे कृतवान भाष्यम. 16व्या वर्षी भाष्य केलेलं आहे प्रस्थानत्रयीवर. द्वात्रिंशे मुनिरभ्यगात. आणि 32व्या वर्षी हा मुनी म्हटलं बरं का आचार्यांना, मुनी कारण ते मननशील होते. मुनिरभ्यगात. हे मुनी निघून गेले. कुठल्या प्रवासाला? अनंताच्या प्रवासाला. एवढ्या 32 वर्षाच्या कालावधीत अभ्यास खूप केला, पण अभ्यासापेक्षा ते म्हणतात आत्मबोध महत्त्वाचा. आचार्यांची दररोज प्रवचनं व्हायची. अनेक म्हणजे कारिका त्यांनी रचलेल्या आहेत, भाष्य रचना केलेली आहेत, वार्तिका आहेत, असं अनेक त्यांचं वाङ्मय जरी असलं तरी अगदी त्यांच्या शेवटच्या काही अखेरच्या काळामध्ये एक शिष्य त्यांच्याकडे आला आणि म्हणाला की हे सगळं तुम्ही सांगताय, हे सगळं आम्हाला पटतंय, कळतंय, पण खरं थोडक्यात सांगा ना, नेमका तो आत्मा आहे कसा, कुठे भेटेल, काय उपासना, काय साधना, काय आराधना केली तर तो आत्मा भेटेल, सांगता का? तर आचार्यांनी त्या शिष्यालाच प्रश्न करायला सुरुवात केली. आणि आचार्य काय म्हणतायत हेच आज आपण आपल्या आजच्या म्हणजे स्तोत्र संपदेचं आजचं अगदी लहानसं स्तोत्र आहे. आणि लहानसं स्तोत्र आज का निवडलं आहे, तर आज आता हा वर्षातला आपल्या ह्या 2025मधला शेवटचा आठवडा आहे. शेवटचा सोमवार आपण याचा अभ्यास करतो आहे. आणि शेवट करताना कुठल्याही गोष्टीचा समारोप करताना आपण त्याचं मॉरल ऑफ द स्टोरी सांगतो ना, किंवा त्याचं सार बघतो. आता आजसुद्धा हा वर्षातला शेवटचा आठवडा असल्यामुळे आपण आत्तापर्यंत पुष्कळ अभ्यास केला आहे. म्हणजे भगवद्गीता आहे, मनोबोध आहे, आत्माराम आहे, उपनिषद म्हणजे वेदांत वैभव आहे, स्तोत्र संपदा, अनेक विषयांचा अभ्यास केला, पण अजून आत्म्याचा शोध काही लागला नाही आहे. मग आता ह्या अखेरच्या आठवड्यामध्ये या सगळ्याचं एक्स्ट्रॅक्ट, या सगळ्याचं सार, या सगळ्याचा अर्क बघूया. आणि एकच श्लोक आज अभ्यासणार आहोत, पण त्या एका श्लोकातनं निदान शाब्दिकच, ही ओळखसुद्धा शाब्दिकच आहे, पण हा शाब्दिक परिचय जास्त परफेक्टली प्रिसाइजली करणार आहोत. आणि म्हणून आज आपण स्तोत्र निवडले ते एकश्लोकी आत्मबोध असं त्याला म्हटलेलं आहे. आचार्यांकडे एक शिष्य आला आणि म्हणाला की मला आत्मबोध समजावून सांगा. आचार्याने त्यालाच प्रश्न विचारला आणि त्यांनी त्याची उत्तरंही ह्याच्यातच दिली आहेत. आणि त्या उत्तरावर आचार्यांचं प्रत्युत्तर काय आहे आणि आचार्यांनी आत्मा कसा सांगितला आहे ते बघूया 4 ओळीच्या, फक्त केवळ 4 ओळींच्या श्लोकामध्ये. आधी पूर्ण श्लोक वाचते, म्हणजे त्याच्यातली गेयता, त्याच्यातलं सौंदर्य तुम्हाला अनुभवता येईल. आणि मग त्याचं आपण तोडून म्हणजे त्याची थोडी विग्रह करून ती रचना सगळी समजावून घेणार आहोत. फार आणि ह्या संस्कृत अवघड आहेच आहे. हा श्लोक जो 4 ओळीचा आहे तो अतिशय कठीण आहे तसा समजायला. पण जसं मी नेहमीच बोलते की त्याचा मराठी अनुवाद जर आपण पाहिला तर सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. सगळं चित्र अगदी स्पष्ट होईल. आणि तो अनुवाद काय आहे, तो कुणी केला आहे, तोही आपण बोलूया. आधी श्लोक वाचते. किंज्योतिस्तव भानुमान हनिमे रात्रौ प्रदीपादिकं स्यादेवं रविदीपदर्शनविधौ किंज्योतिराख्याहि मे चक्षुस्तस्य निमीलनादिसमये किन्धीर्धियो दर्शने किन्तत्राहमतो भवान् परमकै ज्योतिस्तदस्मि प्रभो.
बघूया आता. अवघड वाटतंय तुम्हाला, आत्ता तुम्ही म्हणाल आम्हाला काही कळलं नाही, पण बघूया आपण ह्याची फोड करूया, ह्याचा विग्रह करूया, ह्याचे भाग करूया. म्हणजे गुरुजींनी काय प्रश्न विचारला आहे, शिष्य काय बोलतो आहे, त्याच्यावर काय उत्तर आहे, हे सगळं आपल्या चटकन ध्यानात येईल. काय म्हणतात गुरुजींनी पहिला प्रश्न विचारला आहे, किं ज्योती. शिष्या, तू मला सांग, ज्योती म्हणजे काय, कुठे असते ती ज्योती. आता ज्योती म्हणजे तेज. सूर्य ही सुद्धा ज्योती आहे. ज्योतिषाम अपि तत् ज्योतिष असं त्याचं वर्णन केलेलं आहे. ज्योतींची ज्योती आहे तरी कुठे, किं ज्योती असा गुरुजी प्रश्न विचारत आहेत. तर तो शिष्य म्हणतो, आहे ना, ज्योती आहे म्हणून तर आपल्याला दिसते. कुठली ज्योती आहे. अहनी, भानुमान आणि रात्रौ प्रदीपादिक, 2 उत्तरं दिली आहेत. अहनी, अह म्हणजे दिवस. दिवसा कोण आम्हाला प्रकाश देतं, भानुमान, सूर्य आहे. भानू आहे ना तो, भानुमान आहे. किरणांनी युक्त आहे, तेजानी युक्त आहे, प्रकाशाने, ऊर्जेनी, उष्णतेने युक्त असलेला जो भानू आहे तो आम्हाला अहनी म्हणजे दिवसा तेज देतो, ज्योती देतो, प्रकाश देतो. आणि रात्री, तुम्ही म्हणाल रात्री कुठे सूर्य असतं. लगेच उत्तर देतो शिष्य, रात्रौ प्रदीपादिकम. प्रदीप, प्रदीप म्हणजे दिवा. रात्री आम्हाला दिवा प्रकाश देतो. आता गुरुजींनी प्रश्न विचारला होता, ज्योती कुठली. तेव्हा शिष्य उत्तर देते, दिवसा सूर्य आणि रात्री दिवा, या दोन्हीमुळे आम्हाला प्रकाश मिळतो. बरोबर आहे. गुरुजी म्हणले बरोबर आहे. एवम स्यात, राहू दे, हे बरोबर आहे. स्यात म्हणजे असू दे. एवम स्यात. रवी दीपदर्शन विधौ किं ज्योतिराख्या हिमे. रवी दीपदर्शन विधौ, ते नसेल, जेव्हा रवीही नाही, दिवा नाही, असं असेल, तेव्हा कोण तुला प्रकाश देतं रे. किं ज्योतिराख्याही मे, तेव्हा कुठली ज्योती आहे हे तू मला सांग. आख्याही, ख्या धातू आहे, त्याला आ हा उपसर्ग लागला आहे. आख्याही म्हणजे मला तू सांग की जेव्हा सूर्य नाही आहे, जेव्हा दिवा नाही, तेव्हा कुठली ज्योती तुला प्रकाश देते, कुठलं तेज आहे, असं त्यांनी प्रश्न विचारला आहे. तेव्हा शिष्य म्हणतो, चक्षु, माझे डोळेच मला प्रकाश देतात. आणि खरंच आहे. अगदी कधी कधी सूर्य नसतो, म्हणजे रात्र झालेली असते, दिवाही हाताशी नसतो, तेव्हासुद्धा आपल्याला दिसतं. कशामुळे दिसतं, चक्षुमुळे, डोळ्यांमुळे. म्हणजे बघा, गुरुजींनी प्रश्न विचारला होता, किं ज्योती. दिवसा सूर्य आहे, रात्री दिवा आहे. बरं, हे दोघंही नसतील, हे राहू दे, हे बाजूला ठेव, हे दोन्ही नसतील तेव्हा तुला कोण प्रकाश देतो. तो म्हणतो, चक्षु, माझे डोळेच मला प्रकाश देतात. आता गुरुजी म्हणत आहेत, बरोबर आहे, डोळे प्रकाश देतात, आपल्याला अंधारात सुद्धा थोडं सरावाने दिसायला लागतो, हे बरोबर आहे. पण जेव्हा तू डोळे मिटून घेतोस तेव्हाही तुला कोणीतरी दाखवणारं असतंच ना रस्ता. चक्षुस्तस्य निमीलनादि समये, निमीलन म्हणजे डोळे मिटल्यानंतर, अशा वेळेला चक्षुस्तस्य निमीलनादि समये किन, कुठली ज्योती आहे तेव्हा. डोळे मिटल्यानंतर किंवा अगदी अंध व्यक्तींना, दृष्टीरहित, दृष्टीबाधित व्यक्तींना सुद्धा दिसतंच की. कशाने दिसतं मग त्यांना, मनश्चक्षुने दिसतं, बुद्धीने दिसतं. बघा, लक्षात ठेवलं की पावलंसुद्धा मोजून टाकताना सगळा रस्ता त्यांना स्वच्छ दिसत असतो. म्हणजे आता गुरुजी विचारतात, डोळे मिटल्यावर तुला कसं दिसतं. तेव्हा शिष्य म्हणतो आहे की मनश्चक्षुने दिसतं, नाही तर माझ्या बुद्धीने दिसतं. किन धीर धियो दर्शने. धी म्हणजे बुद्धी, आणि धिया म्हणजे धिया म्हणजे दृष्टीच्या, बुद्धीच्या प्रकाशात मला सगळं चित्र दिसतं. किन धीर धियो दर्शने किन तत्र अहम अतो. आता पुढे गुरुजी म्हणतात, किन तत्र अहम, मग तुला कळलं का मी कोण आहे, अहम म्हणजे कोण हे कळलं का. अतः भवान परमकम, आता मला कळलं गुरुजी, तज्ज्योती अहमेव अस्मी. ती जी ज्योती कोण आहे ना, ती मीच आहे. डोळे मिटले तरी मला दिसतं, बुद्धी नसली तरी मला दिसतं. मग हा बघणारा आहे तरी कोण, तो आहे मी. ज्याला मी असं म्हणते, अहम असं म्हणते, तो मी आहे म्हणून मला दिसतं. मग भले सूर्य असे ना का, दिवसा सूर्य आहे, रात्री दिवा आहे, बरोबर आहे,
पण हे दोन्ही नसतानासुद्धा माझ्या डोळ्यांना दिसतं. डोळे मिटले तरी बुद्धीला दिसतं. बुद्धी नाहीशी झाली तरीसुद्धा मला दिसतं. तरीसुद्धा एक ज्योती आतमध्ये तेवतीये, प्रज्वलित होतीये. ती ज्योती म्हणजे कोण आहे? अहो मीच येतो, असं हा शिष्य म्हणले. बघूया, परत एकदा वाचूया आणि मग मराठी अनुवादसुद्धा बघणार आहोत. म्हटलं तर अतिशय लहान आहे, पण म्हटलं तर डोळ्यात अंजन घालणारा श्लोक आहे. एक नवी दृष्टी, एक विजन देणारा असा हा श्लोक आहे. आणि म्हणून या वर्षाच्या अखेरीला, समारोपाच्या आपल्या ह्या भागामध्ये आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा श्लोक आपण बघितला, त्याचा अभ्यास केला, त्याच्यावर चिंतन मनन केलं, तर आपल्याला पुढच्या वर्षातलं ज्योती कोण आहे, पुढचं वर्ष कशांनी प्रकाशित होणार आहे, याचा तत्काळ म्हणजे त्याच्या साक्षात्कारच होणार आहे. किं ज्योतिस्तव भानुमान हनिमे रात्रौ प्रदीपादिकं स्यादेवं रविदीपदर्शनविधौ किं ज्योतिराख्याहि मे चक्षुस्तस्य निमीलनादिसमये किं धीर्धियो दर्शने किं तत्राहमतो भवान परमकै ज्योतिस्तदस्मि प्रभो. ती ज्योती आहे ना, ती मीच आहे असं शिष्याला पूर्ण कळून चुकले. कुठपासनं आचार्याने सुरुवात केली आहे, ज्योती कोणती, आणि सगळ्यात मोठी ज्योती त्या शिष्याने सांगितली सूर्य आहे. बरं, सूर्य नसेल जेव्हा रात्र होते तेव्हा कोण आहे? दिवा आहे. बरं, सूर्य नाही, दिवा नाही, तेव्हा कोण आहे? माझे डोळे आहेत. डोळे मिटल्यानंतर कोण आहे? बुद्धी आहे. आणि बुद्धीसुद्धा जेव्हा काम करत नाही तेव्हा कोण मला प्रकाश देतं, कोण दाखवतं, कोण ही सगळी पंचज्ञानेंद्रिय ॲक्टिव्हेट करतं, जागृत करतं, प्रवृत्त करतं, तो कोण आहे? अहो मीच, तोच मी आहे. ती ज्योती, ती अंतर्ज्योती म्हणजेच मी आहे, असं शिष्याचं उत्तर आहे ह्याच्यावर. काय अप्रतिम काव्य आहे. काव्य नाहीच म्हणता येणार. हे सगळं ज्ञानाचं भांडार या 4 ओळीमध्ये बंदिस्त केलेलं आहे. केवढा खजिना आहे, केवढं ज्ञान सांगितलं आहे. आणि ह्याच्यावरनं आपल्याला थोडं तरी किंचित, सगळं कळलं असं नाही, पण शाब्दिक का होईना कळलं. आणि आता आणखीन ते समजून घेण्यासाठी माझ्या ज्या गुरु आहेत, डॉक्टर निर्मला जोशी, किंवा ज्यांना आम्ही निमाताई म्हणतो, त्या निमाताईंनी केलेला अनुवाद तर तुम्हाला निश्चितच आवडेल, समजेल, पटेल आणि आत्मसातसुद्धा करता येईल असा हा अनुवाद आहे. अर्थातच 4 ओळीच्या त्यांनी 16 ओळी केलेल्या आहेत, पण 16 ओळी म्हटलं तरी अतिशय नेमक्या शब्दामध्ये, नेटक्या स्वरूपामध्ये हे मांडलेलं आहे. हे बघूया आता आपण काय म्हणतायत. 16 ओळी आहेत, पण ते अगदी लक्षपूर्वक ऐका, म्हणजे आत्मा काय, मी कोण, याचा निश्चितच त्याचं उलगडा होणार आहे. बघूया. विनम्र भावे प्रणाम करुनी शिष्य विचारी आचार्या, गुरुजी आत्मा कसा कुठे तो मज लागी तुम्ही सांगा ना. काय विचारतो शिष्य? आत्मा कसा आहे तो मला सांगा. किंचित हसुनी बरे म्हणूनी प्रश्नच करीती शिष्याला, सांग बाळ रे विचार करुनी प्रकाश देई कोण तुला. दिवसा दिनकर मला दाखवी रात्री दिवा तो मदतीला, शिष्य देतसे उत्तर झडकरी गुरु विचारी प्रश्न पुन्हा. बरे असो पण रविदीपाविण सांग दिसे रे कसे तुला, डोळे बघती तत्पर उत्तर शिष्य देतसे गुरुवर्या. डोळे मिटता कसे दिसे तुझ गुरुजी पुसती त्यास पुन्हा, मनश्चक्षुने बघतो गुरुजी अनुभव बोले शिष्याचा. प्रेम भराने गुरुजी पुसती मनास उजळी कोण तुझ्या, मीच अहो हे उत्तर मिळता गुरुजी सांगती तत्वाला. तूच ब्रह्म रे बाळा अससी जीवा शिवाचा मेळ सदा, मीच ज्योती मी प्रकाश कळले गुरुजी तुमची थोर कृपा. बोलून ऐसे वंदुनी चरणे शिष्य धरितसे निज मार्गा, आत्मबोध हा आचार्यांनी केला सुंदर अतिसोपा. काय सुंदर वर्णन केलेलं आहे बघा. आता परत ह्याचंही थोडंसं बघूया. आधी
नेहमीच शिष्याने गुरुकडे जाताना काहीही प्रश्न असो, कधीकधी शिष्याचे अगदी बालिश प्रश्न असतात, पण गुरुजी त्याचं सविस्तर उत्तर देतात. गुरुजी कधीही असं म्हणत नाही, एवढं कसं तुला कळत नाही, असं कधीही म्हणणार नाही. त्यामुळे आता शिष्याने विनम्र भावे प्रणाम करुनी शिष्य विचारी आचार्या, गुरुजी आत्मा कसा कुठे तो मज लागी तुम्ही सांगा ना. मला सांगा ना, आत्मा कसा आहे. आता हे विचारताना शिष्याला काही संकोच वाटत नाही आहे. आपलेच गुरुजी, आणि गुरुजी उत्तर देणार नाही तर कोण देणार. म्हणून तो म्हणतो, आत्मा म्हणजे काय सांगा. किंचित हसतात गुरुजी. किंचित हसुनी बरे म्हणोनी प्रश्नच करीती शिष्याला, सांग बाळरे विचार करुनी प्रकाश देई कोण तुला. लगेच शिष्य उत्तर देतो, दिवसा दिनकर मला दाखवी रात्री दिवा तो मदतीला. शिष्य देतसे उत्तर झड करी. लगेच उत्तर देतो. गुरुजी गुरु विचारी प्रश्न पुन्हा पुन्हा गुरुजी प्रश्न विचारतात. बरे असो पण, बरोबर आहे तुझं उत्तर, ते राहू दे. स्यादेवम असो, बरे असो पण रविदीपाविण सांग दिसे रे कसे तुला डोळे बघती. जेव्हा सूर्य नाही, दिवा नाही, तेव्हाही आपल्याला कितीही काळा कुट्ट अंधार असला तरी आपल्या डोळ्यांना थोडं दिसतं. त्यामुळे तो म्हणतोय, डोळे बघती तत्पर उत्तर शिष्य देतसे गुरुवर्या. पण डोळे मिटल्यावर कसं दिसतं. डोळे मिटता दिसे कसे तुझं गुरुजी पुसती त्यास पुन्हा. तेव्हा तो म्हणतो, मनश्चक्षुने बघतो गुरुजी अनुभव बोले शिष्याचा. डोळे मिटल्यावर पण दिसतं, मनश्चक्षुनी दिसतं. प्रेमभराने गुरुजी पुसती मनास उजळी कोण तुझ्या. बरोबर आहे, तुझं मनश्चक्षुनी बघतो, पण मनाला उजळणारं कोण आहे. मन प्रकाशित करणं कोण आहे. मीच अहो, मीच आहे तो, ती ज्योत आहे ना आतली, मीच अहो हे उत्तर मिळता गुरुजी सांगती तत्वाला. आता गुरुजी त्याच्या तोंडातूनच, त्याच्या मुखातूनच त्याला बोलकं करतायत आणि त्याच्याकडनंच उत्तर काढून घेत आहेत की हे सगळं करत असताना ह्या सगळ्या इंद्रियांना, पंचज्ञानेंद्रियांना, पंचकर्मेंद्रियांना प्रकाश देणारा कोण आहे. तो आत आहे, म्हणून डोळे तेजस्वी आहेत, म्हणून कानाने ऐकू येते, म्हणून नाकाने गंध घेता येतोय, म्हणून मला जिभेने रस टाकता येतोय. तोच नसता तर काय आहे. आता हे शिष्याकडनंच उत्तर काढून घेतलं. मीच अहो हे उत्तर मिळता गुरुजी सांगती तत्वाला. आता गुरुजी या त्यांच्या चर्चेतनं, त्या संवादातनं आता तत्वबोध करतायत, या सगळ्याचं सार सांगतायत. ते म्हणतायत, तूच ब्रह्म रे बाळा अससी जीवाशिवाचा मेळ सदा. तूच ब्रह्म आहेस. ब्रह्म कुठे बाहेर नाही आहे, कुठेतरी लांब नाही आहे. तूच ब्रह्म आहेस, तूच ज्योती आहेस, अंतर्ज्योती तूच आहेस, परमात्मा तूच आहे, सगळं तूच आहेस. अरे वेगळं काहीच नाही आहे. तूच ब्रह्म रे बाळा अससी जीवाशिवाचा मेळ सदा. आणि गुरुजींना आता तो शिष्य म्हणतोय, मीच ज्योती, मी प्रकाश कळले गुरुजी तुमची थोर कृपा. मला कळलं आता, ज्योती बाहेर नाही आहे, ज्योती आतच आहे, प्रकाश आतच आहे. तो आतला प्रकाश आहे, म्हणून हे बाहेरचं सगळं दृश्य दिसतंय. मीच साक्षी आहे, मीच द्रष्टा आहे, मीच ब्रह्म आहे, हे सगळं मला कळलं. आणि आता हे कळल्यानंतर काय करतो शिष्य. बोलुनी ऐसे वंदुनी चरणे शिष्य धरितसे निज मार्गा. आता तो त्याच्या मार्गाने जातो. आता तिथेच थांबत नाही आहे. आत्मबोध हा आचार्यांनी केला सुंदर अतिसोपा, केला सुंदर अतिसोपा. बघा, सुंदर आहे, सोपा आहे, कळला, आपल्यालासुद्धा कळला. थोड्या प्रमाणात का होईना, शाब्दिक का होईना, थोडा अर्थ कळला. ब्रह्म बाहेर नाही आहे, आत्मा बाहेर नाही आहे, कुठेही शोधायचं नाही आहे, तो माझ्यातच आहे. आणि तो आहे म्हणून हे मला ज्ञान होण्याची शक्यता, क्षमता प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून मीच ब्रह्म आहे हे एकदा कळलं, मनावर ठसलं की पुढचा सगळा मार्ग सोपाच होऊन जातो. मग कुठे शोधच संपते, धावाधाव संपते. नाही तर इकडे जाऊ का तिकडे जाऊ, ह्यांना विचारू का त्यांना विचारू, या तीर्थक्षेत्राला जाऊ का तिकडे जाऊ, हा मार्ग धरू का तो धरू, काही नाही. आता इथेच आहे,
जे काय आहे ते सगळं इथेच आहे, आत्मज्योती इथेच आहे, माझ्यातच आहे. हे कळल्यानंतर आता जाण्याचं काहीच शिल्लक राहत नाही. यज्ञात्वा नेह भूयोन्यज्ञातव्यम अवशिष्यते. जे जाणल्यानंतर आता आणखीन जाणावं अशी इच्छासुद्धा नाही आहे आणि जाणायचं काही शिल्लकच नाही. आता मला कळलं ब्रह्म कुठे आहे, आत्मा कुठे आहे, मीच आहे, मीच आहे. हे कळल्यानंतर सगळा मार्ग सोपा झालेला आहे. बघा, आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला मार्ग सोपा झालेला आहे. आता वाटचाल करायची ह्याच पदचिन्हांवरनं, आचार्यांच्या शब्द प्रमाण या गोष्टीवरनं, या एकश्लोकी आत्मबोधावरनं आपल्याला आता वाटचाल करायची. फार लांब कुठे जायचं नाही, अंतरयात्रा सुरू करायची. बाहेर कुठे शोधायचं नाही, हे आतली यात्रा आहे, आत उतरायचं आहे. आपल्या आत 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 उतरत गेलो की आपल्याला त्या परमतत्वाचा शोध लागणार आहे. ते दुसरी तिसरं कुठेही नाही, ते माझ्यातच आहे. असा हा एकश्लोकी आत्मबोध आज आपण ह्या वर्षाच्या अखेरीला पाहिला. आज इथेच थांबूया. नवीन वर्षामध्ये नवीन कुठलं तरी चांगलं एक स्तोत्र घेऊन नवीन आठवड्यामध्ये भेटणार आहोत. आज इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.